Hello friends, now we are going to start with the third session of this chapter, that is part 3. Let's go with it. A few years later, in early 1980s, Professor Satish Dhawan, the director of ISRO, Satish Dhawan, you can see in this picture, he is Satish Dhawan. He was the director of ISRO, and we had learned earlier that father of ISRO was Dr. Vikram Sarabhai. And here Satish Dhawan is the director of ISRO, under whom Dr. Kalam had made his first unsuccessful launch in 1970. डॉक्टर कलामनी त्यांचं पहिलं लॉन्च केलं होतं रॉकेट लॉन्च अँड दॅट प्रूव्ह टू बी अनसक्सेसफुल. आणि ते जो पहिला लॉन्च होता त्यांनी सतीश धवन बरोबर केला होता, त्यांच्या अंडर केला होता. पण म्हणतात की नाही, पहिलं जे करायला जातं ते नेहमीच फळ मिळतं आपल्याला, त्याचं तसं नाही आहे. त्यामुळे द फर्स्ट लॉन्च वॉज अनसक्सेसफुल ते 1970मध्ये अँड देन अ सक्सेसफुल वन इन 1980. मग अनसक्सेसफुल लॉन्च नंतर एक सक्सेसफुल लॉन्च पण झाला जो 1980मध्ये केला. हॅड प्रोव्हाइडेड हिम विथ मोर सोल शेपिंग विजडम. आणि हे त्यांचे एक्सपिरियन्स जे डॉक्टर कलामना मिळत होतं ना, सतीश धवनमुळे किंवा विक्रम साराभाईमुळे, ते खूप विजडम इन्कल्केट करत होतं, खूप नॉलेज इन्कल्केट करत होतं त्यांच्या लाईफमध्ये. विथ मोर सोल शेपिंग विजडम, त्यांच्या सोल लाईक शेप युनिक काइंड ऑफ विजडम नॉलेज त्यांना इन्कल्केट करत होते. One day in 2012, we were discussing the number of PhDs Dr. Kalam had received. And who was discussing with Dr. Kalam? You can see here, he is the writer, he is the author of this lesson, and he was interviewing Dr. Kalam. There is another meaning for interview. What is it called? Interview. It is also called as rendezvous. And the spelling is like rendezvous. V-O-U-S. It is pronounced as rendezvous. Interview is also called as rendezvous. Okay. One day in 2012, we were discussing the number of PhDs Dr. Kalam had received. डॉक्टर कलामने किती एक्झाम्स दिलेत, किती PhDs कमवलेत, किती मास्टर्स कोणत्या फील्डमध्ये ते झाले, त्याबद्दल हे दोघं डिस्कस करत होते. हू द ऑथर अँड डॉक्टर कलाम. He said to me, Dr. Kalam said, Srijan, Professor Dhawan had so many master's degree, all from the best institutions, no less. So I asked him how one can become so academically accomplished. मग अब्दुल कलाम श्रीजनला काय म्हणते, प्रोफेसर सतीश धवन जे होते त्याला कित्येक मास्टर्सचे डिग्रीज मिळालेत आणि ते पण बेस्ट इन्स्टिट्यूशन्समधून. सो आय आस्क्ड हिम हाऊ वन कॅन बिकम सो अकॅडमिकली अकम्प्लिश्ड. मग अब्दुल कलामनी सतीश धवनला काय म्हटलं की एखादा माणूस इतकं अकॅडमिकली अकम्प्लिश कसा असू शकतो, इतकं वेगवेगळ्या फील्ड्सचं नॉलेज एखादा माणूस कसा घेऊ शकतो, टोटली पॉवरफुल अबाउट मेनी फील्ड्स कसा असू शकतो, असा प्रश्न अब्दुल कलामनी सतीश धवनला विचारला. बिकॉज सतीश धवन वॉज so acknowledged about many fields and he had masters in many fields of all scientific aspects. So he responded saying that academic brilliance is no different from the brilliance of a mirror. So here सतीश धवन अब्दुल कलामला एक्सप्लेन करताना कंपॅरिझन केली. कंपॅरिझन कशाचं? अकॅडमिक ब्रिलियन्स आणि मिररचं. ब्रिलियन्स ही आणि मिरर बरोबर कंपॅरिझन करून एक एक्झाम्पल सतीश धवन अब्दुल कलामना सांगितलं. Saying academic brilliance is no different from the brilliance of a mirror. Brilliance of a mirror and brilliance of academy या दोन्हीमध्ये जास्त फरक नाही आहे. Which can be diminished by the coating of dust. मिररचं जे डस्ट लागले असते की मिररच्या वर, ते जर पुसलं तर निघून जातं लगेच. ओके. विच कॅन बी डिमिनिश्ड बाय द कोटिंग ऑफ डस्ट. जे काही डस्ट त्याच्यावर, आपलं मिरर एकदम फ्रेश असतं, व्हेरी क्लिअर, पण जर त्याच्यावर डस्ट आलं तर ते अनक्लिअर होतं. त्याचं जे काही शार्पनेस आहे मिररचं ते कमी होतं, आपल्याला थोडंसं अनक्लिअर दिसायला लागतं. ओनली वेन द डस्ट इज रिमूव्ड डज द मिरर शाईन अँड द रिफ्लेक्शन बिकम्स क्लिअर. जेव्हा आपण डस्ट ते काढून टाकतो तेव्हाच इमेज आपल्याला जास्त क्लिअर दिसते अँड द रिफ्लेक्शन बिकम्स क्लिअर, आणि आपलं रिफ्लेक्शन जे मिररमध्ये दिसतं ते जास्त क्लिअर होतं. We can remove the impurities obscuring our souls, obscuring making unclear. आपल्या सोल्समध्ये जे काही इम्प्युअर गोष्टी आहेत, जर आपण त्यांना काढून टाकलं डस्ट प्रमाणे, जे डस्ट मिररवर आहे जसं आपण त्याला काढून टाकवतो, तसं इम्प्युरिटी जी आपल्या सोलमध्ये जर आपण त्याला काढून टाकली, ऑब्स्कर्बिंग म्हणजे काय,
मेकिंग अनक्लिअर, आपले जे सोलमध्ये जे काही अनक्लिअर इम्प्युरिटीज आहेत ना त्याला काढून टाकलं. वी कॅन रिमूव्ह द इम्प्युरिटीज obscuring our souls by living pure and ethical lives and by serving humanity. ते काय म्हणतात की मिरर आणि आपली अकॅडमिक ब्रिलियन्स सेम आहे. ज्याप्रमाणे डस्ट अनक्लिअर करते मिररला, तसंच इम्प्युरिटी आपल्या सोलमध्ये असते ते आपल्याला इम्प्युअर बनवते. जर आपण त्या इम्प्युरिटीला काढून टाकलं अँड वी कॅन सर्व ह्युमॅनिटी इन अ बेटर वे, वी कॅन लिव्ह एथिकल लाईव्स, असं सतीश धवननी रिप्लाय दिला अब्दुल कलामना. अँड देन गॉड विल शाईन थ्रू अस. ज्याप्रमाणे आपलं रिफ्लेक्शन शाईन होतं मिररमध्ये, त्याप्रमाणे जर आपण इम्प्युरिटी आपल्या सोलमधून काढून टाकली तर गॉड विल शाईन अपॉन अस. गॉड आपल्यावर शाईन करेल, त्यांचे ब्लेसिंग्स आपल्यावर राहतील, गॉडचे ब्लेसिंग्स आपल्यावर राहतील, असं सतीश धवननी अब्दुल कलामना सांगितलं. These words took me back to my meeting with Dr. Abdul Kalam after my graduation from IIMA. And what is IIMA? Indian Institute of Management, Ahmedabad. Okay. After his completion in IIMA in 2009, he had a meeting. The author had a meeting with Abdul Kalam and he recollects that meeting. At the time, he had advised me to use my degree and gold medal to transform the society I lived in. जेव्हा Srijan, that is the author, he went to Abdul Kalam, तेव्हा अब्दुल कलामने त्यांना काय म्हटलं, जे काही तुझं गोल्ड मेडल आहे, जे काही तू शिकलायस, या सगळ्याचा सदुपयोग कर. त्या सगळ्याला तू सोसायटीच्या वेलबिंगसाठी वापर. ज्या सोसायटीमध्ये तू राहतोस त्याच्या वेलबिंगसाठी तुझ्या नॉलेजचा वापर कर. Back in the present moment, it suddenly struck me that Dr. Kalam's advice had in fact directly resonated from Professor Dhawan's beliefs. Resounded. You can see it over here. Resounded. मग एकदम अचानक ह्या रायटरला ते मीटिंग आठवलं आणि मग त्याला परत रिकलेक्ट काय केलं की हे जे वर्ड्स होते कलामचे की आपलं नॉलेज सोसायटीच्या वेलबिंगसाठी वापरावं, हेच सेंटेन्स, सेम नॉलेज हे डॉक्टर सतीश धवनचं पण होतं. मग त्यांना काही सतीश धवनची ॲडवाईस सेम रिसाऊंड झाली डॉक्टर अब्दुल कलामच्या आवाजातून. मग ते काय म्हणतात, ते सडनली स्ट्रक मी द डॉक्टर कलाम्स ॲडवाइस हॅड इन फॅक्ट डिरेक्टली रिसाउंडेड फ्रॉम प्रोफेसर धवन्स बिलीव्स. प्रोफेसर धवनचे जे बिलीव्स होते, त्यांची जी थिंकिंग होती, सेम थिंकिंग मला अब्दुल कलामनी मला सांगितली होती, ते त्यांना आठवतं. The more I lived and worked with Dr. Kalam, the more I realized that through his words of wisdom, I was getting to learn from countless great minds. जसं जसं हे ऑथर अब्दुल कलाम बरोबर बोलत होते, जसं जसं त्यांचा टाइम अब्दुल कलाम बरोबर जात होता, तसं जसं त्यांना कळालं की अब्दुल कलामचे जे थिंकिंग्स आहेत ते फक्त अब्दुल कलामचे थिंकिंग्स नाही आहेत, तर हे थिंकिंग्स तर काउंटलेस खूप साऱ्या ग्रेट माइंड्सचे थिंकिंग्स एकत्रित मिळून अब्दुल कलामचे थिंकिंग्स आहेत. म्हणजे अब्दुल कलामनी सगळ्यांच्या थिंकिंग्सवर अभ्यास केलाय, सगळ्यांच्या थिंकिंग्सला स्वतःमध्ये इन्कल्केट केले. सतीश धवन असो किंवा बाकीचे ग्रेट पर्सनॅलिटीज सगळ्यांच्या थिंकिंग्सला स्वतःमध्ये इन्कल्केट केले, हे ह्या ऑथरनी ऑब्झर्व केलं. परत, द मोर आय रिअलाइज दॅट थ्रू हिज वर्ड्स ऑफ विजडम आय वॉज गेटिंग टू लर्न फ्रॉम काउंटलेस ग्रेट माइंड्स. Yes. In April 2009, Dr. Kalam was invited to attend the 102nd birthday celebrations of His Holiness Dr. Shri Shri Shiv Kumara Mahaswamiji in the Tumkur district of Karnataka. 2009 एप्रिलमध्ये त्यांना एक इन्व्हिटेशन आलं होतं अँड इन्व्हिटेशन वॉज अबाउट महास्वामीजीचा वाढदिवस होता. इट वॉज 102nd birthday of Mahaswamiji. You can see in this picture, here is Mahaswamiji. Mahaswamiji is a remarkable person. Abdul Kalam author la सांगत होते ही story. Abdul Kalam was dictating to the author. Mahaswamiji is a remarkable person who has dedicated his life to the service of humanity. त्यांनी त्यांचे जेवढे वर्ष ते जगले, जेवढे वर्ष ते जगणार, ते सगळं त्यांनी फक्त ह्युमॅनिटी, सर्व्हिस टू ह्युमॅनिटीसाठी त्यांनी दिलं. स्वतःचं लाईफ त्यांनी ह्युमॅनिटीसाठी दिलं.
His greatest contribution is the establishment of free residential education system for more than 9,000 children in the ashram. त्यांनी फ्री रेसिडेन्स एकदम फ्रीमध्ये पैसे न घेता 9,000 मुलांसाठी त्यांनी रेसिडेन्स फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलं. हे त्यांचं सगळ्यात मोठं सोशल वर्क होतं. 9,000 चिल्ड्रन. The most astonishing aspect. What is astonishing? Surprising aspect. The most surprising aspect of the entire event on his birthday was that the 102-year-old Swamiji stood on his feet without any support. त्यातलं सगळ्यात ॲस्टॉनिशिंग सरप्रायझिंग फॅक्ट काय होतं त्या बर्थडे सेलिब्रेशनचा? तर हे 102 इयर्स ओल्ड महास्वामीजी स्वतःच्या पायावर कुणाचाही सपोर्ट न घेता स्वतः एकटे उभे राहिले. मला सांगा, जो 90 वर्षाचा माणूस असतो, 90+ असतो, त्याला व्हीलचेअरवर आपण बघतो किंवा ही विल बी लाईंग ऑन द बेड, ही विल बी नॉट एबल टू स्पीक, किती काही प्रॉब्लेम्स आपण फेस करतो. पण धिस पर्सन ही वॉज जस्ट मॅजेस्टिक. तो स्वतःच्या पायावर उभा राहिला विदाउट कुणाचाही सपोर्ट न, विदाउट एनी सपोर्ट. यू कॅन सी हिअर इन दिस पिक्चर, दिस वे दिस पर्सन स्टूड अप विदाउट एनीबडीज सपोर्ट. He looked as steady and alert as any other youngster present there. ते असे उभे राहिले की ही इज लाईक अ यंगस्टर, एका यंग मुलासारखं उभे राहिले. जसं लाईक यू कॅन सी द यंग मुलं जशी उभा राहतात कुणाच्या सपोर्टने एकदम स्टँड स्टडी, तशी इन दॅट वे ही वॉज स्टँडिंग. दॅट वॉज रिअली अस्टॉनिशिंग, सरप्रायझिंग होतं ते. दिस डिस्प्ले ऑफ इनर स्ट्रेंथ टच डॉक्टर कलाम डीपली. आणि हे कशामुळे घडलं? हा जो ओल्ड मनुष्य होता तो स्वतः उभा राहिला कुणाच्याही सपोर्टनुसार. का? बिकॉज ऑफ हिज इनर स्ट्रेंथ. जर आपण आतूनच खोकले असो ना, तर आपलं बाहेरून जे रूप असतं ते पण तसंच दिसतं. वी मस्ट बी स्ट्रॉंग फ्रॉम विदिन. आवर इनर स्ट्रेंथ शुड बी स्ट्रॉंग इनफ टू फेस द वर्ल्ड. दॅट इज वॉट डॉक्टर कलाम ऑब्झर्व. आणि हे बघून इट रिअली टच डॉक्टर कलाम व्हेरी डीपली. This display of inner strength touched Dr. Kalam deeply. Here you can see him standing. A couple of days later, we were discussing this unusual birthday party. Dr. Abdul Kalam and this author, Srijan, they were discussing this unusual birthday party at a place. I said to him, the author said to Abdul Kalam, "Sir, do you know only 4 out of 1 lakh people cross the age of 100? I had googled the subject beforehand." आता हा एक इंटरव्ह्यूवर आहे. अब्दुल कलाम समोर जाण्यासाठी तो काहीतरी प्रिपरेशन करणार. त्याला प्रश्न माहिती होता की आपल्याला महास्वामीजीबद्दल विचारायचं आहे. त्यामुळे आधीच त्यांनी गुगल करून ठेवलं होतं. लाईक गुगलला विचारलं होतं की किती लोक 100+ जातात, किती लोक, लाईक एव्हरीथिंग ही हॅड टेकन मच नॉलेज अबाउट इट. सो आय हॅड गुगल्ड इट द सब्जेक्ट बिफोर अँड, असं ऑथर सांगतो. मग त्यांनी काय सांगितलं अब्दुल कलामला की किती ओनली 4 out of 1 lakh पीपल, 1 लाख लोकांमधले फक्त 4 लोक 100+ क्रॉस करतात. जास्त जगूच शकत नाहीत लोक. जर त्यांची इनर स्ट्रेंथ चांगली असेल, जर दे आर केपेबल, तरच दे कॅन गो अबाव 100, दे कॅन क्रॉस द एज ऑफ 100, असं ते सांगतात. असं ऑथर अब्दुल कलामला सांगतो. अब्दुल कलाम रिप्लाइड, बट हाऊ मेनी ऑफ दीज 4 वुड बी एबल टू स्टँड टॉल फॉर half an hour, give a wise discourse and then go to feed thousands of children? अब्दुल कलाम काय म्हणतात? मान्य आहे, 1 लाख लोकांच्या 4 लोक 100+ क्रॉस करतात, पण ते 4 लोकांमध्ये पण किती जण जाऊन अर्धा तास स्वतःच्या पायावर विदाउट एनी सपोर्ट उभे राहतात. आणि त्या 4 मधली किती लोक गिव्ह अ वाईज डिस्कोर्स म्हणजे काय? अ फॉर्मल टॉक इन्क्लुडिंग अ डिबेट. स्पीच दिला त्यांनी. स्वतःच्या बर्थडेच्या दिवशी अर्धा तास उभा राहिले, त्यांनी स्पीच दिला. म्हणजे लाईक असं स्पीच होतं की डिबेट सारखं होतं ते. लाईक म्हणजे लोकांच्या थिंकिंग्सला अपोज करणं किंवा त्यांच्या थिंकिंग्सला बढावा देणं, एव्हरीथिंग वॉज इन्क्लुडेड इन हिज स्पीच. तर उभारूनच त्यांनी स्पीच दिलं. आणि त्या 4 लोकांमधले किती जण स्पीच देऊन अर्धा तास उभा राहून मग जाऊन हजारो लोकांना खायला प्यायला वाढण्यासाठी गेल्या. हे जे 4 लोक 100+ क्रॉस करतात, त्यामध्ये किती लोक हे सगळं करतात, असा प्रश्न अब्दुल कलामनी ऑथरला विचारला. Of course, nobody could know the exact answer to his question, but the question itself led to many other relevant queries. Question. कुणालाच माहित नाही की ह्या 4 लोकांमधले किती जण हे सगळं करू शकतात. की ते अनयुजुअल क्वेश्चन आहे आणि त्याचे आन्सर्स पण आपण देऊ शकत नाही.
पण त्यांचं त्या एका क्वेश्चन मध्ये पण खूप सारे क्वेश्चन्स लपले होते. दिस इज व्हॉट दिस सेंटेन्स मीन्स. ऑफ कोर्स नो बडी कुड नो द एक्झॅक्ट आन्सर टू हिज क्वेश्चन. कुणालाच एक्झॅक्ट आन्सर त्यांच्या क्वेश्चनचं माहित नाही. बट द क्वेश्चन इट सेल्फ लेड टू मेनी अदर रेव्हेलंट क्वेरीज. रेव्हेलंट म्हणजे काय, विच रिलेट्स इट. Okay, important queries, important questions related to the same question. I wonder what powers Mahaswamiji possesses that keep him so strong at such an advanced stage. ते काय म्हणतात, ऑथर काय म्हणतो, वेन ही वॉज डिस्कसिंग विथ अब्दुल कलाम, ते काय म्हणतात की खरंच इट इज अ वंडर की महास्वामीजींकडे अशी कोणती पॉवर आहे जी त्यांना एवढी स्टँड, एवढी स्टिल बनवून ठेवली आहे. सो स्ट्रॉंग दॅट सच अन ॲडव्हान्स स्टेज म्हणजे काय, very old age किंवा very which has crossed 100. Advanced stage, maybe it's a balanced diet and a healthy lifestyle, or perhaps it's genetics. ते ऑथर असं अज्युम करतो की काय एवढे स्ट्रॉंग असतील महास्वामीजी 102 एज मध्ये, बिकॉज ऑफ हिज बॅलन्स डाएट. इट इज हिज अजम्पशन, असं ऑथरला वाटतं. ओके, इट इज जस्ट अजम्पशन. बिकॉज ऑफ बॅलन्स डाएट, हेल्दी लाईफस्टाईल, त्यांची लाईफस्टाईल हेल्दी असेल, त्यांचं राहणं पिणं हेल्दी असेल. परहॅप्स इज जेनेटिक्स. जेनेटिक्स म्हणजे काय, हेरिडिटी. त्यांचे आजोबा पंजोबा ते पण असे स्ट्रॉंग असतील, इनर स्ट्रेंथ चांगली असेल, त्यांच्या हेरिडिटीमुळे ते एवढे स्ट्रॉंग आहेत का. दीज वर द अजम्पशन्स मेड बाय द ऑथर. ओके. डॉक्टर कलाम सॅट कंटेम्प्लेटिंग डीपली. कंटेम्प्लेटिंग म्हणजे काय, सिट इन अ प्लेस थिंकिंग डीपली. थिंकिंग, कंटेम्प्लेटिंग म्हणजे काय, थिंकिंग. डॉक्टर कलाम सॅट थिंकिंग डीपली. असा जेव्हा प्रश्न ऑथर त्यांना विचारतात, म्हणजे एक्सप्रेस करतात की त्यांच्या बॅलन्स डाएटमुळं किंवा त्यांच्या हेल्दी लाईफस्टाईलमुळं किंवा त्यांच्या जेनेटिक्समुळे तेवढे स्ट्रॉंग असतील, पण तेव्हा डॉक्टर कलाम डीपली थिंक करत होते. ही रिकलेक्टेड द टेनेट ऑफ गुडनेस ऑफ ॲक्शन फ्रॉम प्रमुख स्वामीजी. डॉक्टर कलाम ऑथरला सगळं त्यांचे जे काही फेथ्स होते, जे काही त्यांचे प्रॉस्पेक्टिव्स होते फेथ बद्दल, स्पिरिच्युअलिटी बद्दल, ते डिस्कस करत होते ऑथर बरोबर. आणि आठवताना ते त्यांना ऑथरला सांगतात की ही रिकलेक्टेड द टीनेट ऑफ गुडनेस. टीनेट म्हणजे काय, प्रिन्सिपल ऑफ रिलीजन. यू कॅन सी हिअर, प्रिन्सिपल ऑफ रिलीजन, ऑफ गुडनेस ऑफ ॲक्शन. गुडनेस ऑफ ॲक्शन, एखाद्या ॲक्शनचं जे काही गुडनेस असतं, जे काही चांगुलपणा असतो, त्याच्याबद्दलचं नॉलेज त्यांनी प्रमुख स्वामीजींकडून घेतलं. यू कॅन सी इन दिस पिक्चर, ही इज प्रमुख स्वामीजी, रिस्पेक्टेड प्रमुख स्वामीजी, अँड ही इज आवर ऑनरेबल प्रेसिडेंट अब्दुल कलाम. ही वॉज सो डाऊन टू अर्थ. ही इज सिटिंग, हिज लॅप्स क्लोज्ड, अँड ही इज सो डाऊन टू अर्थ. ही इज सो हंबल. You cannot see anywhere a pride on his face. He is so humble. Then perhaps swimming in the silence to the shores of Mahapragya ji. ते काय म्हणतात, in this picture you can see he is Mahapragya ji. ते काय म्हणतात, perhaps swimming in the silence to the shores. ते काय म्हणतात, I am swimming in the sea. Swim करता करता मी shores गाठले, म्हणजे काय, sea shore, end of the shore म्हणजे काय, whatever knowledge Mahapragyaji was giving me, I was just taking it, and in that way he relates it with swimming. As he was taking knowledge, he was swimming, and he took all the knowledge which made him swim to the end, to the shore. This is what the comparison he made with the knowledge taken by Mahapragyaji and the swimming. This is an example of, you can say, metaphor, because there is a direct comparison between swimming and the knowledge taken from Mahapragyaji. Then perhaps swimming in silence to the shores of Mahapragyaji, he gathered the sands of conscience to be our guide, our best friends. What is conscience? Conscience is the belief between right and wrong, to decide what is right and what is wrong. Conscience means to decide between right and wrong. Okay. He gathered the sands of conscience to be our guide, our best friend. त्यांनी काय केलं, जे महाप्रज्ञाजी होते त्यांनी हे जे बिलीफ होतं टू सिलेक्ट बिटवीन द राईट अँड रॉंग, ह्या प्रिन्सिपलला त्यांनी त्यांचं गाईड समजलं होतं. त्यांनी ह्या प्रिन्सिपलला स्वतःचा बेस्ट फ्रेंड मानला होता. कुणी, महाप्रज्ञाजींनी. दीज वर द थिंग्स विच अब्दुल कलाम वॉज टेलिंग टू द ऑथर. Deeper down in the space-time of memory, he must have heard Professor Brahma Prakash's words
about the need of living a pure and ethical life. In this picture, you can see he is Professor Brahma Prakash, and there were many things learned from him by Abdul Kalam. He learned about the need of living a pure and ethical life. का एका माणसानं प्युअर लाईफ जगावं, का द्वेषाची भावना मनामध्ये का ठेवू नये, का एक प्युअर लाईफ माणसानं जगावं, का एका माणसाने का इथिकल लाईफ जगावं, या सगळ्याची उत्तरं प्रोफेसर ब्रह्मा प्रकाशने अब्दुल कलामना दिली होती. फादर पेरिरा अँड डॉक्टर साराभाईज लेसन्स ऑफ सेल्फलेसनेस इन सर्व्हिस. त्यांनी विक्रम साराभाई आणि फादर पेरिरांकडून काय शिकलं? वी हॅड लर्न अबाउट दिस इन पार्ट 2. त्या दोघांकडून त्यांनी काय शिकलं? सेल्फलेसनेस इन सर्व्हिस. ही दोघं सर्व्हिस करताना, ह्युमॅनिटीच्या सर्व्हिस करताना दे वर नॉट थिंकिंग अबाउट देमसेल्व्स. ते फक्त ह्युमॅनिटीबद्दल विचार करत होते. डॉक्टर पेरिरा आणि विक्रम साराभाई हे लेसन त्यांनी अब्दुल कलाम ह्या दोघांकडून घेतलं. सेल्फलेसनेस इन सर्व्हिस. Eventually, his thoughts would have settled on Swami Sivananda of Rishikesh, in whom he saw great tranquility. What is tranquility? Peace, calmness, and thoughts. Sivananda, in this picture you can see here Swami Sivananda. यांच्याकडून ते अब्दुल कलाम काय शिकले? टू बी calm, to be peaceful, आणि त्यांचे various thoughts of being in peace हे सगळं अब्दुल कलामने इन्कल्केट करून घेतलं स्वतःमध्ये. अँड फायनली दे मस्ट हॅव कम फुल सर्कल विथ द मेमरी ऑफ लाईफ ऑफ सिम्प्लिसिटी ऑफ हिज फादर हू ऑलवेज एस्पाउज द व्हॅल्यू ऑफ गिव्हिंग बॅक. एस्पाउज, गिव्ह सपोर्ट टू. हे सगळं अब्दुल कलाम ऑथरला सांगत होते. आणि सांगताना it completes the circle starting from Mahaswamiji to his father. It complete circle होतो. Finally they must have come full circle with the memory of life of simplicity of his father. Simplicity अब्दुल कलाम कुणाकडून शिकले? त्यांच्या वडिलांकडून. His father, he was an imam, he was a boatman. त्यांच्याकडून त्यांनी simplicity शिकले. Who always supported the value of giving back. नेहमी त्यांच्या वडिलांनी द प्रिन्सिपल ऑफ गिव्हिंग बॅक, जे आपण घेतलंय त्याची परतफेड केली पाहिजे. आपण नेचरकडून खूप काही घेतलंय, पण नेचरला परत आपण काहीतरी दिलं पण पाहिजे. हे प्रिन्सिपल अब्दुल कलामने त्यांच्या वडिलांकडून शिकलं. ॲट लॉंग लास्ट ही स्पोक, इट इज द व्हेरी स्पिरिट ऑफ व्हॉट कॅन आय गिव्ह. ते काय अब्दुल कलाम काय म्हणतात ऑथरला? इट इज अ स्पिरिट ऑफ व्हॉट कॅन आय गिव्ह. आपण विचार केला पाहिजे की आपण काय देऊ शकतो. सगळे लोक विचार करतात की मी काय घेऊ शकतो. फ्रेंडशिप पण लोक ह्याच्यासाठी करतात की मी ह्या माणसाकडून काय घेऊ शकतो. जे काही रिलेशन्स आहे जगामध्ये ते पण ह्याच्यासाठी की मी त्याच्याकडून काय घेऊ शकतो. पण तुम्ही असा का विचार करत नाही की मी ह्या माणसाला काय देऊ शकतो, मी याला काय देईन. दिस इज द क्वेश्चन वी मस्ट थिंक ऑन. It is the very spirit of what can I give. He elaborated. Elaborated म्हणजे काय? Explained deeply. Okay? He elaborated. Mahaswamiji हे त्यांनी explanation दिलं. What can I give? So Mahaswamiji lives with the beliefs and ethos of our mission. Ethos, characteristic spirit of culture or era. You see here? He gives. Mahaswamiji lives with the beliefs and ethos of our mission. आपल्या मिशनवरच महास्वामीजी काम करतात. कोणतं मिशन? ऑफ गिव्हिंग. त्याच एथिक्सवर ते काम करतात. ऑफ गिव्हिंग. ही ऑलवेज गिव्स. ही गिव्स अँड गिव्स एज्युकेशन टू फॅमिनिस्ट माइंड्स. महास्वामीजी नेहमी देतात. कधी कुणाकडून काही घेऊ अशा अपेक्षेने ते कधीच जगले नाही. ही ऑलवेज गिव्स अँड गिव्स एज्युकेशन टू द फॅमिनिस्ट माइंड्स. फॅमिनिस्ट म्हणजे काय? हंग्री. फॅमिनिस्ट म्हणजे काय? Hungry minds. He always give education to the hungry minds. Hungry minds. Here it is a transferred epithet. This is an example of transferred epithet. You can see minds cannot be hungry. Okay? Minds cannot be feminist. So here the adjective of being feminist is transferred to minds. You have to take care of these things because these things can come into your grammar part. Okay? He gives and gives education to the hungry minds. Food to the famished body, food to the hungry bodies. ज्यांना भूक लागले त्यांना ते खायला देतात.
इन गिव्हिंग सो मच ही बिकम स्ट्रॉंग. हे सगळं देता 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 ही जस्ट थिंग्स आर गिव्हिंग, म्हणूनच ते स्ट्रॉंग बनलेत. आपण मगाशी विचार करत होतो की 102 वर्षाच्या माणसाकडे एवढी इनर स्ट्रेंथ कुठून आली, तर ती इनर स्ट्रेंथ हिथून आली, बाय गिव्हिंग. एवढं त्यांनी दिलं सोसायटीला, एवढं त्यांनी दिलं की त्यांची इनर स्ट्रेंथ एवढी वाढली दॅट बिकेम सो स्ट्रॉंग टिल हिज लास्ट ब्रेथ. Education to the feminist mind, food to the feminist bodies. In giving so much, he becomes strong. His munificence fuel system, munificence displaying great generosity. त्यांची जी जेनरॉसिटी होती, त्यांची जी सिम्प्लिसिटी होती, त्यांची जी पोलाइटनेस होती, दॅट वॉज द स्ट्रेंथ. फ्यूल सिस्टम दॅट मेक्स हिम स्ट्रॉंग. दॅट इज वॉट कीप्स हिम स्टँडिंग टॉल अँड अचीव इन लाईफ. हेच सगळं गिव्हिंग अँड गिव्हिंग मेक्स हिम स्टँड स्टिल इन हिज लाईफ, मेक्स हिम स्टँड टॉल अँड अचीव इन लाईफ. The essence of happy life and peaceful society lies in one sentence. What can I give? जर आपल्याला एक हॅपी लाईफ जगायची असेल, इफ यू वॉन्ट टू लीड अ हॅपी लाईफ अँड इफ यू वॉन्ट टू पीसफुल सोसायटी, जर आपल्याला एका पीसफुल सोसायटीमध्ये राहायला पाहिजे, जी सोसायटी द्वेषापासून दूर आहे, जी सोसायटी लोभापासून दूर आहे, इफ यू वॉन्ट सच लाईफ, देन वी मस्ट ऑलवेज थिंक व्हॉट कॅन आय गिव्ह. स्टॉप थिंकिंग व्हॉट कॅन आय टेक. Think what can I give? Okay, here is a picture of Abdul Kalam and Mahaswamiji interacting. Turning to the author, Abdul Kalam asked, what is the reverse of what can I give? ते काय विचारले, उलट काय what can I give चा? Circumspectly replied, circumspectly unwilling to take risks. म्हणजे त्याला उत्तर द्यायचं नव्हतं की एवढ्या मोठ्या माणसासमोर मी चुकलो तर, ह्याचं उत्तर त्यांनी मला विचारले त्याचं चुकलं तर, म्हणजे ही वॉज नॉट विलिंग टू गिव्ह द आन्सर, कारण की ते रिस्क आहे की ह्यांच्यासमोर चुकणं इज अ रिस्क. सो सर्कमस्पेक्टली रिप्लाय, तर रिस्क घेता घेता इच्छा नसताना त्यांनी उत्तर दिलं, व्हॉट कॅन आय टेक, व्हॉट कॅन आय टेक, असं त्यांनी उत्तर दिलं. येस, ही सेड, अँड दॅट इज द थॉट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द रॉंग वी सी अराउंड. येस, व्हॉट कॅन आय टेक हे इतकं बाद आहे की जे काही रॉंग गोष्टी घडतात आपल्या सोसायटीमध्ये, हे फक्त या सेंटेन्समुळे घडतात. व्हॉट कॅन आय टेक, दिस इज द रिझन ऑफ ऑल द रॉंग थिंग्स गोइंग ऑन इन आवर सोसायटी. वी थिंक दॅट वी कॅन टेक फ्रॉम द एन्व्हायरमेंट अँड डिस्ट्रॉय इट इनडिस्क्रिमिनेटली. आपण विचार करतो की आपण नेचरकडून घेऊ आणि त्याला डिस्ट्रॉय करून टाकू. आपल्याला ट्रीजकडून किती काय काय मिळतं, एन नंबर ऑफ थिंग्स वी गेट फ्रॉम द ट्रीज. आपण ते घेतो, वी यूज इट फॉर अ बेनिफिट अँड डिस्ट्रॉय द ट्रीज. वी डिस्ट्रॉय द जंगल्स, वी put it on the fires. Nature, we use it indiscriminately with huge loss. We just think of taking, but what are we giving to the nature? We think of what can we take from other humans. आपण विचार करतो की ह्या माणसाकडून काय घेऊ, त्याच्याकडून काय घेऊ. Leading us to corruption and iniquity. ह्याच्यामुळेच करप्शन होतं. व्हॉट कॅन आय टेक, व्हॉट कॅन आय टेक, व्हॉट कॅन आय टेक, दिस लीड्स टू करप्शन, which is the most dreadful thing in our society right now. Corruption and iniquity. And what is iniquity? Of fairness and justice. This leads, the thinking of taking leads us to injustice. This makes injustice. That is why so many people do not get justice till date, because of just one sentence, what can I take? This attitude of taking and taking even destroys families. Yes, we have lots of examples of this, that what can I take destroys families. दोन भावांमध्ये, दोन बहिणींमध्ये, दोन स्पाउसेसमध्ये, एव्हरीवेअर, व्हॉट कॅन आय टेक. दिस प्रॉपर्टी बिलॉंग्स टू मी, ही प्रॉपर्टी माझी आहे, द अदर वन सेज दिस प्रॉपर्टी इज माइन. टेक, just taking destroys families. To keep this planet livable and the human race thriving, we have to replace this attitude of what can I take with the goodness of what can I give. जर आपल्याला हे अर्थ लिव्हेबल, जगण्यायोग्य बनवायचं असेल, तर आपल्याला this attitude of what can I take रिप्लेस केलं पाहिजे by what can I give to the society. The gravity of this message struck me. Gravity here, it means depth. The depth of this message struck me. ही जी डेप्थ होती त्यांच्या या सेंटेन्सची, व्हॉट कॅन आय गिव्हची, इट रिअली स्ट्रक टू माय हार्ट. एकदम डीपली मला ती स्ट्रक केली. दिस चॅलेंज बिकेम माय सायलेंट मोटिवेशन.
This was just the interaction between the author and the अब्दुल कलाम, पण हे इंटरॅक्शन एक सायलेंट मोटिवेशन बनलं ऑथरसाठी टू थिंक व्हॉट कॅन आय गिव्ह. आणि ते मोटिवेशन इतकं स्ट्रॉंग झालं की या ऑथरनी व्हॉट कॅन आय गिव्ह नावाचं एक बुक लिहिलं. यू कॅन सी हिअर डाऊन, श्रीजन पाल सिंग, व्हॉट कॅन आय गिव्ह, लाईफ लेसन्स फ्रॉम माय टीचर एपीजे अब्दुल कलाम. This was the book written by Srijan Pal Singh of What Can I Give, just because this thinking struck to his heart so deeply that he was influenced by it. 3 years later, in 2012, this idea became a reality of our What Can I Give movement, through which Dr. Kalam tried to combat corruption, environmental degradation, and social evils. 3 years later, after the interaction about What Can I Give, 2012 मध्ये अब्दुल कलामने एक मोमेंट घेतला, व्हॉट कॅन आय गिव्ह मोमेंट. दिस वॉज द मोमेंट टेकन बाय अब्दुल कलाम. इन दॅट मोमेंट ही ट्राईड टू कर्ब करप्शन. त्यांनी करप्शन रोखण्याचा प्रयत्न केला. एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटचे डिस्ट्रॉय होण्यापासून त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. सोशल इव्हिल्स, सोसायटीमध्ये जे काही वाईट गोष्टी घडत आहेत त्या सगळ्यांना थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला बाय जस्ट वन सेंटेन्स, व्हॉट कॅन आय गिव्ह. It is important that we ask ourselves this question, for in the answer lies the truth of humanity. आपण प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे, व्हॉट कॅन आय गिव्ह. आपण विचार केला पाहिजे की मी काही देऊ शकतो, बिकॉज इन धिस आन्सर लाईज द ट्रुथ ऑफ ह्युमॅनिटी. जर आपल्याला हे आन्सर मिळालं, व्हॉट कॅन आय गिव्ह, तर ह्युमॅनिटीचं जे काही ट्रुथ आहे ते आपल्याला समजेल. व्हॉट इज ह्युमॅनिटी हे आपल्याला समजेल जर आपल्याला व्हॉट आय कॅन गिव्हचं आन्सर मिळालं तर. सो गो अहेड अँड क्वेश्चन युअर सेल्फ, व्हॉट कॅन आय गिव्ह. द ऑथर आस्क यू स्टुडंट्स टू आस्क युअर सेल्फ, व्हॉट कॅन आय गिव्ह. Just ask yourself, what can I give? The answers will be astounding, impressive, surprisingly impressive. It will be completely impressive. If you get that answer, what can I give? You will be the happiest person on this earth. Here we complete with our chapter, Science and Spirituality. Thank you.